जिंदाबाद 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 महाराष्ट्र युवा कांग्रेस जिंदाबाद। अरे मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। मोदी सरकार है मोदी सरकार है मोदी सरकार है नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नरेंद्र मोदी शर्म करो शर्म करो शर्म करो। नरेंद्र मोदी शर्म करो। एक विषय विचारायचा आहे, व्यक्ती विशेष मोठा या देश मोठा? तर मला अजून एक गोष्ट विचारायचं आहे। काय 2 दिवस अगोदर बजेट इथे आज सुनावला गेला होता, तिथे 30 लाख युवकांची रिक्त जागा आहे असं एक संसदच्या एरियामध्ये 6000 लोकांना रिक्त जागांना भरू शकता, युवकांना नोकरी भेटू शकते। परंतु फक्त मोदी सरकार मोदी आपल्याही बॅनर करत आहे, भारत सरकारचं काही कुठे नाही। आज ज्या प्रकारनी मोदीजी आपले स्वतःच्या प्रचारासाठी मोदी सरकारचं हमी नावानी असे पोस्टर प्रत्येक जागी लावत आहे। आज आमचा एकच प्रश्न आहे की मोदी मोठे या देश मोठा, मोदी मोठा या भारत मोठा, एक व्यक्तिविशेष मोठे या आपला देश मोठा? हा प्रश्न आम्ही इथे आज मोदी सरकारला विचारण्यासाठी आलो आहे। मी पहिला पंतप्रधान असा बघितला की ज्यांनी पहिल्यांदा आपला स्वतःचा प्रचार करायसाठी असे पोस्टर लावले आहे। आजपर्यंत जितके पण पंतप्रधान आले त्यांनी प्रत्येक वेळा गव्हर्नमेंटची स्कीमसाठी भारत सरकार या पंतप्रधानची हमी अशी लिहून त्यांनी असे पोस्टर लावले, लेकिन हा पहिला पंतप्रधान बघितला ज्यांनी स्वतःची पब्लिसिटी ते करायसाठी हे सगळं लावला। माझा अजून एक प्रश्न आहे, काळा का फासलेला आहे, काय कारण आहे, काय रोष आहे? काळा याच्यासाठी फासले आहे की 30 लाख रिक्त जागा आज केंद्र सरकार म्हणे आहे। मोदीजी म्हणत होते की प्रत्येक वर्ष 2 करोड रोजगार देणार, 10 वर्ष झाले, आता तर किती 20 करोड लोकांना रोजगार भेटला पाहिजे। परंतु आज पण केंद्र सरकार म्हणे 30 लाख रिक्त जागा असणार। अजून त्याच्यानंतर पण एक आमच्या इथे 48 खासदार येते, एक प्रश्न पण नाही कोणता खासदार आमच्या युवकांसाठी करते। म्हणूनच एक अगर 30 लाख अगर रिक्त जागा आहे तर एक खासदारच्या क्षेत्रामध्ये, एक संसदीय क्षेत्रामध्ये 6000 युवकांना नोकरी भेटू शकते इन ॲव्हरेज अगर आपण त्याला डिवाईड केले तर माझा हेच प्रश्न आहे की 10 वर्ष पूर्ण झाले मोदी सरकारला, अजून किती युवकांना त्यांनी रोजगार दिला?